घरच्या घरी अगदी कमी खर्चामध्ये अगदी सुंदर असे हँगिंग बीड्स तुम्ही लावू शकता, तेही अगदी कमी खर्चामध्ये. बघू शकता किती सुंदर असे हे हँगिंग बीड्स आलेले आहेत. तुम्हाला जर का असेच हे बीड्स तेही रेडीमेड ब्लाउजला म्हणजे तयार ब्लाउज असेल तुमचा जो आधी शिवलेला आहे आणि त्याला तुम्हाला जर हे असे हँगिंग बीड्स घरच्या घरी करायचे असतील, सुंदर असे हँगिंग बीड्स, तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण या ठिकाणी एक तयार ब्लाउजला हँगिंग कसे करायचे, जे लटकन आपण इथं स्लीव्जला हँगिंग लटकन करतो ते कसे करायचे हे आज आपण बघणार आहोत. इथं मी एक रेडीमेड ब्लाउज घेतलेला आहे. हा ब्लाउज ज्यावेळेस वर्क केला त्यावेळेस त्याला लटकन लावले नव्हते, का तर तयार ब्लाउजला आपण लटकन कसे लावायचे हे बऱ्याच मैत्रिणींना माहीत नसतं, म्हणून त्यासाठी मी हा तसाच ठेवून डायरेक्ट त्याला स्टिच करून मगच म्हटलं त्याला लटकन लावा, म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की आपण तयार केलेलं कुठलाही अगदी आपला जुना ब्लाउज असेल आणि त्याला जर आपल्याला लटकन लावायचे असतील तर आपण तशा प्रकारे सुद्धा त्याला लटकन लावू शकतो. तर त्यासाठी तुम्ही बघू शकता मी काय काय साहित्य घेतलेले आहे. हे शुगर बीड्स घेतलेले आहेत, त्यासाठी सीझर, हे थ्रेड घेतले कॉटन थ्रेड जे आपण वर्कसाठी वापरतो. तुम्ही कलर सेम कलरची वापरू शकता. जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही जी रेग्युलर थ्रेड यूज करता ती थ्रेड तुम्ही त्याला यूज करू शकता. हे बीड्स आहेत, बघू शकता ग्लास बीड्स आहेत हे लटकनचे. तुम्ही जसा ब्लाउज असेल त्या कलरचे बीड्स वापरू शकता, किंवा तुम्हाला जर कॉन्ट्रास्ट करायचे असतील किंवा गोल्डन वगैरे बीड्स तुम्हाला वापरायचे असतील तर तेही तुम्ही इथंसुद्धा वापरू शकता. तर आपण आता सुरुवात करूया की याला हँगिंग बीड्स कसे लावायचे. तर सुरुवातीला काय करायचं, हा जो आपला ब्लाउज असतो याची जी स्लीव्ज आहे ही अशी उलटी करून घ्यायची, ही अशी उलटी करायची. त्यानंतर काय करायचं, जिथे आपलं फिटिंग आहे हे ब्लाउजचं फिटिंग हे माप बघू शकता तुम्ही. तर जिथे आपलं ब्लाउजचं फिटिंग आहे ना, हे सगळं असं स्टिच केलेलं पूर्ण आत घालवायचं. त्यानंतर शिलाईमध्ये थोडंसं इथं जे शिलाई मार्जिन आहे ही शिलाई मार्जिन ठेवून बघू शकता ती थोडीशी तिथं एक पाऊण इंच ठेवून मग तुम्ही तिथं त्याला मेजरमेंट टाकायचं. किती मेजरमेंट टाकायचं, तर तिथून अर्धा इंचावरती मार्क करायचं. म्हणजे काय होतं, ज्यावेळेस आपण ते लटकन त्याला लावत असतो त्यावेळेस ते एकाच साईजवरती आणि व्यवस्थित बसतात, दिसायला ते एकदम फिनिशिंग छान येतं. तर काय करायचं, हा जो आपला टेप आहे तो इथं ठेवून असं अर्धा इंचानं मार्किंग करायचं. अर्धा इंच घ्यायचा. ब्लाऊजवरती उलटा ब्लाऊज करून त्याच्यावरती ही व्हाईट कलरची पेन्सिल आहे जे आपण डिझाईन ड्रेस करण्यासाठी वापरतो, त्या पेन्सिलने ह्याच्यावरती मार्क करून घ्यायचं. म्हणजे ज्यावेळेस आपण लटकन लावतो त्यावेळेस ते एका व्यवस्थित अंतरावरती लावले जातात, एक जवळ एक लांब असं होत नाही. जसे या साईडला केलेले आहेत तसेच त्याच्या पाठीमागच्या साईडला पण तसंच करून घ्यायचे. बघू शकता आपण त्याच्या पाठीमागच्या बाजूला पण सेम अर्धा इंचावरती हे मार्किंग करून घेतलेलं आहे. डार्क कलर करून मग त्याच्यावरती मार्किंग करून घ्यायचं अर्धा इंचावरती. आता काय करायचं, ही जी नीडल आहे, कारण ज्या मोठी सुई असते नॉर्मल तर त्याच्यामध्ये हे जे शुगर बीड्स आहेत हे बसत नाहीत त्याच्यामध्ये, त्यामुळं मग काय होतं ते वरती खेचलं जात नाही. त्यामुळं ही नीडल तुम्ही वापरू शकता त्याला. तर आता काय करायचं, हा धागा याच्यामध्ये घ्यायचा, हा धागा ह्याच्यामध्ये घालून तुम्हाला जेवढा लागेल त्या हाताला तेवढा त्याच्यामध्ये डबल करून घ्यायचा, पण जास्त घ्यायचं नाही कारण मग ते त्याच्यामध्ये गुंतला जाईल. तुम्हाला जेवढा एका स्लीव्जला लागेल तेवढा तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. सुरुवातीला काय करायचं, इथून जे पहिला आपण मार्क केलेला आहे तिथून ही सुई अशी बाहेर काढून घ्यायची
आधी हे लॉक करून घ्यायचं. त्यासाठी काय करायचं, जिथं तुम्ही त्याला गाठ मारलेली आहे त्या पाठीमागं त्याच्यातून ती सुई काढायची आणि परत त्याला लॉक करायचं. म्हणजे बीड्स हलणार नाहीत. तुम्ही जे थोडासा एक पुढचं आधीचं हँगिंग केलं आणि त्यानंतर जर पुढं तुम्ही करायला गेला तर ते पहिलं लूज पडतं. धागा लूज पडला की मग ते बीड्स पण लूज पडतात. तर हे सुरुवातीला फिट करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये शुगर बीड्स भरायचे. तर इथं बघू शकता मी एक 14 ते 16 शुगर बीड्स घेतलेले आहेत. त्यानंतर हा जो बीड आहे ग्लास बीड्स तो घेतलेला आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला जर हवा असेल तर एक सुंदर असा व्हाईट कलरचा मोती लावायचा. त्याच्यामुळे ते अजून उठून दिसतं. हे असं. आता हा जो बीड्स आहे रेड कलरचा त्याच्यातून ही सुई परत आतमध्ये हे करायची आणि हळूहळू असं बाकीच्या ज्या शुगर बीड्स आहेत अशी काढून घ्यायची. त्यानंतर असं पाठीमागं काढून घ्यायचं. बघू शकता हे. आणि मग परत इथं आल्यानंतर ना त्याला एक लॉक करायचं. ते जे लटकन आहे हे बघू शकता. लटकन किती छान झालेलं आहे. तुम्हाला इथे किती घ्यायचे ते तुम्ही अंदाजानुसार घेऊ शकता. तुम्हाला छोटे एवढे हवे असतील तर तुम्ही त्याच्यात कमी करू शकता. तुम्हाला लॉंगमध्ये हवे असतील तर तुम्ही लॉंग करू शकता. आता हे मी 16 शुगर बीड्स घेतलेले आहेत त्यामुळे हे एवढा उंचीला झालेलं आहे. तुम्हाला जर कमी करायचे असतील तर तुम्ही याच्यामध्ये तुमच्या हँगिंगच्या हाईटनुसार तुम्ही घेऊ शकता. तर बघू शकता हे असं येणार. इथं एक स्टिच दिल्यानंतर परत जो दुसरा आपण इथं अर्धा इंचावर घेतलेला आहे तिथून परत त्याला बाहेर घ्यायचा. तो परत इथं लॉक करायचा. असा परत तुम्हाला शुगर बीड्स घ्यायचे. शुगर बीड्सचे जे होल्स असतात ते एकदम छोटे असतात. तुम्ही जर ह्याच्यासाठी मोठी सुई घेतली तर ते कदाचित त्याच्यातून जाणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला ही सुई वापरावी लागेल. जे आपण हातशिलाईसाठी वापरतो ती सुई तुम्ही इथं वापरू शकता. हे शुगर बीड्स भरून घेतलेले आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये हा रेड कलरचा बीड्स टाकलेला आहे आणि तुम्हाला जर का व्हाईट कलरचा मोती टाकायचा असेल जरा खाली तर तुम्ही त्याच्यामध्ये तो पण जॉईन टाकू शकता. हा असा घ्यायचा. त्यानंतर काय करायचं, हा जो व्हाईट मनी आहे हा मोती तो पुढे घ्यायचा आणि रेडच्या मधून एक एक करत ही जी निडल आहे ही बाहेर काढायची. झालं. हे असं घेतल्यानंतर या रेड बीड्समधून टाकून हळूहळू एक 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 करत तुम्ही याच्यातून परत रिटर्न हा थ्रेड बाहेर काढायचा दोरा. परत या लटकनला ज्या हँगिंगला आपण लॉक करायचा, लॉक स्टिच टाकायचं जेणेकरून
ते हललं नाही पाहिजे. म्हणजे तुमचे जे लटकन असतात ते एकदम टाईट येतात. बघा हे असे आहेत आणि दिसायलाही ह्या मोत्यांमुळं हे दिसायला एकदम सुंदर दिसतात. तर अशाच प्रकारे आपण हे जे बाकीचे सगळे लटकन आहेत ते आपण करणार आहोत. अशा प्रकारे तुम्ही हे ब्रीड्स हँगिंग ट्राय करू शकता. एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. सुंदर